संतच देव आहेत म्हणून 2 वेळा सांगितलंय, संत त्याची देव, संत त्याची देव. निमित्त त्या प्रतिमा निमित्तला आहेत. कारण संतांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अखंड चिंतन चालू असतं, भगवंताचं नामस्मरण. ते नामस्मरण एकदा का संतांच्या हृदयामध्ये सुरू झालं की भगवंताला त्या नामस्मरणाच्या शक्तीवर भगवंताला अंतःकरणामध्ये येऊन वास्तव्य करावं लागतं भगवंताला, प्रत्यक्ष भगवंताला बरं का. कारण त्यांचं नामस्मरण एवढं म्हणजे उच्च टोकाचं उच्च लेवलचं ज्ञान असतं. अंतःकरण शुद्ध झालं की आपोआपच नामस्मरण चालू होतं. जोपर्यंत अंतःकरणावर मलिनता आहे तोपर्यंत आपण संसारामध्ये अडकलेलो आहोत, प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. पण अंतःकरणाची मलिनता गेली का आपल्याकडे नामस्मरण आपोआपच चालतो. कारण ते नामस्मरण प्रत्यक्ष भगवंताने प्रत्येक जीवाला निर्माण करताना 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की ब्रह्मदेवाने ते नाम तुम्हाला जन्माला घालतानाच तुमच्या आतमध्ये दिलेलं आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परिज्ञाने विन नासिले. तो ज्ञान नसेल कुठल्या पण जीवाला, माणसाला, तो ज्ञान जर नसेल, स्वभावताच भजनशील, तुमच्या नाभीच्या ठिकाणी अखंड भजन चालू आहे, ते ज्ञान जर नसेल, परिज्ञाने विन नाशिले, तर तो ज्ञान नसेल तर आपला नाश होणार आहे असं माऊलींनी लिहिले बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. देख मनुष्य जात सकळ म्हणजे सगळेच आदी अनादी काळापासून जे जे जीव आले त्या प्रत्येक जीवाकडं भगवंताने ते नामस्मरण दिलेलं आहे. आणि म्हणून लिहिले सकळ मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. स्वभावतच भजन चालू आहे आपल्या नाभीच्या ठिकाणी प्रत्येक जीवाचा भजन चालू आहे. झाले असे केवळ माझे असं ठाई, मीच त्यांना तसं बनवलंय, परिज्ञाने विन नासिले. परंतु नाभीच्या ठिकाणी जो ज्ञान आहे, नाभीच्या ठिकाणी जो भजन आहे, तो भजन माहीत नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होणार आहे. नाश म्हणजे काय? नाश म्हणजे उपजे ते नाशे, नाशिले ते मायावशी दिशे. म्हणजे एक जन्म आपल्याला मिळाला मनुष्याचा, आणि या मनुष्याचा जन्माला येऊन जर आपल्याला ते भजन जमलं नाही तर आपल्याला मायावशे दिसे. म्हणजे परत आपल्याला कोणत्या तरी योनीमध्ये आपल्याला जन्माला जावं लागेल. मग संपूर्ण योनीचं खंडन करायचं असेल तर ते ओरिजिनल भजन जे आपल्याला दिलेलं आहे, माऊलीने सांगितलेलं आपल्याला, मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. नाभीच्या ठिकाणी भजन तुमचं चालू आहे आणि ते जोडणारी नाल तुटली आपली. बाहेर आल्यावर आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर नाल तोडतात, आणि ती नाल जोपर्यंत जोडणारा सद्गुरू जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला, प्रत्येक जीवाला मोक्षाकडे जाता येणार नाही, स्वतःची सुटका करता येणार नाही. आणि स्वतःची सुटका जर आपण केली नाही तर अनेक योनीमध्ये आपल्याला जावं लागेल, अनेक योनीमध्ये. आणि संत सांगतात, एका एका योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये कोटी वेळा जन्माला यावं लागेल. एवढं ते गुह्य ज्ञान आहे, एवढं गुह्य लिहून ठेवलेलं आहे संतांनी. गुह्य ज्ञान आहे बरं काय. आणि हे कोणालाही कळत नाही. पण सगळं लिहिलंय, माऊलीने लिहिलंय, ज्ञानोबारांनी लिहिलंय, लिहिलंय, नाथबाबांनी पण तेच लिहिलंय, समर्थ रामदासांनी तेच लिहिले, तुकोबाराय पण तेच सांगतात. पण आपल्याला कळत का नाही? तर तसा सद्गुरू आपल्या जीवनात येत नाही, ध्यानाला बसवत नाही. ध्यान केल्याशिवाय ज्ञान होणार नाही. आणि जे ध्यानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान असेल ते आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल. म्हणजे आपल्याला परत परत जन्माला जावं लागेल, यावं लागेल. मग जन्ममरणाचं खंडन चुकायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला भजन करावं लागेल. गुरुने दिलेल्या भजनातून आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. आता आपण इकडे विषयाकडे वळूया.
नाथ बाबा सांगतात या 23व्या अध्यायामध्ये, आणि श्लोक क्रमांक आहे 24. नाथ महाराज काय सांगतात बघूया आपण. मागच्या या 23व्या अध्यायामध्ये संपूर्ण शांतीचं वर्णन केलेलं आहे. शांती हाच आपला परमात्मा आहे. जेवढे आपल्याकडे जेवढे मनुष्य देहाकडं शांती निर्माण होईल तेवढं ज्ञान त्याला शोधत येईल. बघा ना, प्रत्येक माणसाला शांती आहे का? नाहीच शांती. जन्माला आल्यापासून मनुष्य 50 वर्ष होतो, 60 वर्ष होतो, पण शांतीचा शोध कोणी घेत नाही. शांती आपल्या जवळच आहे, आणि शांती आपण शोधायला जातो तीर्थाला. अनेक मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण बघायला जातो, पण तिथं आपल्या स्वतःचा पैसा खर्च होतो, वेळ जातो, आयुष्य निघून जातो, पण शांती मिळत नाही. शांती कुठे आहे? शांती आपल्या जवळच आहे, शांती लांब नाही. आणि ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय सांगतात की बाबा शांती कशी आहे ती बघा या 4 अध्यायामध्ये, पुढच्या 23, 24, 25, 26 या 3-4 अध्यायामध्ये नाथ बाबांनी शांतीवर विवरण दिलेलं आपल्याला. म्हणून ज्ञानोबाला सांगतात की जे ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेवण झाले, ते शांतीशी आले पालव नवे. जे ज्ञान गंगे न्हाले, कुठल्या गंगेमध्ये आपण न्हाल्यावर आपल्याला शांती मिळेल? ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण आंघोळ केली तर आपल्याला शांती आहे. ज्या आपल्याकडे नद्या आहेत त्या नद्यांमध्ये आंघोळ करून आपल्याला शांती मिळणार नाही, कारण नद्यांमध्ये आंघोळ केला तर आपल्या अंगाचा मैल जाईल, पण मनाचा मैल कोण काढेल? आणि मनाकडे आलेला मळ, विक्षेप, आवरण, मनाकडे आलेले वाईट विचार, मनाला आलेली दुर्गंधी ही कोण काढणार आहे? आणि म्हणून ज्ञान गंगे न्हाले, ज्याला आत्मज्ञान झाला, जो आपल्या आत्म्याशी एकरूप झाला, त्याच्याचकडे शांती येईल. ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेवूनी झाले, म्हणजे पूर्ण ज्ञान त्याला झालं. त्यांना ते शांतीशी आले. बघा त्यांच्याकडे शांती येतो. पालव नवे, जसं एखाद्या झाडाला नवीन पालवी फुटावी, आणि ते झाड किती शोभिवंत दिसतो बरं. एखादं झाड आहे, त्या झाडाला नवीन पालवी आली तर किती शोभतो झाड. झाडाच्या फांद्या तोडल्या आणि परत त्याला फांद्या आल्या, आणि त्या फांद्यांना नवीन पालवी आली, किती सुंदर वाटतात बघायला आपल्याला. छोटी पालं, वाटतं की नाही? शांतीशी आले पालव नवे, तसं आपल्याकडे शांती आली की आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान होणार आहे. जिथं शांती नाही तिथे भगवंत नांदत नाही. म्हणून दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. काय सांगितलं आहे? सोप्या भाषेत सांगितले बरं का. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, दया, क्षमा, शांती. ज्या माणसाकडं दया आहे, ज्या माणसाकडं क्षमा आहे, ज्या माणसाकडं शांती आहे, त्याच माणसाकडं देव नांदायला येतो, त्याच्याकडे देव राहतो. बाकी ज्यांच्याकडे दया नाही, माया नाही, ज्यांच्याकडे क्षमा नाही, त्यांच्याकडे भगवंत राहत नाही. जरी तुमच्याकडे भगवंत राहत असला तरी पण त्या भगवंतापर्यंत माणूस पोहोचत नाही, कारण त्यांच्याकडे दयाच नाही हो. प्राणी मात्रावर दया करा. गौतम बुद्धाने सांगितलं की नाही, प्राणी मात्रावर दया करा, हिंसा करू नका. आपण हिंसक प्राणी आहोत. पशु पक्ष्यांना माणूस मारून काय खातो? काय खातो माणूस? म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होईल का? आता हे बघा, मी मागे एक बोललो होतो की मांस खाता हवस करी, पुढे जोडून ठेवले वरी. म्हणजे मांस खाताना त्यांच्यामध्ये, त्या प्राण्यांमध्ये ते विकार आहेत. प्राणी मरताना त्यांची जी तळमळ आहे, मरताना जी तडफडाट आहे, आपण त्यांना काय म्हणतो? हलाल आहे. त्या प्राण्यांची हलाल जी आहे त्या रक्तामध्ये, त्या मांसामध्ये असते, आणि त्या आपण खाल्लं, आपल्याला ज्ञान होईल का सांगा तुम्ही? सगळे पंथ असे रिकामे का पडल्यात ज्ञानाशिवाय? ज्ञान भरपूर आहे पण आत्मज्ञान का होत नाही? कारण प्रत्येक जीवामध्ये जे भेटेले भूत ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणवाजा. 100% हाच भक्तियोग आहे. प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. आपण फक्त त्याला मंदिरातच बघतो, आपल्या देवाऱ्यातच बघतो. अरे पण मग जगामध्ये जे काय चाललं ते देवाच्या सत्तेने चालले. हे सूर्य, चांद्र,
सगळे ग्रह, तारे, वायू, हवा, पाऊस पडतो. आपल्या देहाकडे बघा ना, आपल्या देहामध्ये किती हालचाल चालू आहे. खाल्लेलं अन्न पचतं आपल्याला, डोळ्याने दिसतं आपल्याला, कानाने ऐकतो, मुखाने बोलतो तुमच्याशी. सगळं हालचाल आपल्या शरीरामध्ये जी चालवणार आहे. या देहाला संपूर्ण शक्ती देणारी ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला परमात्मा म्हणतात. परम असा आत्मा आहे तो. आदी अनादी काळापासून तो सगळ्यांकडे एकच आहे, वेगळा वेगळा नाहीये. तुमच्यातला परमात्मा, माझ्यातला परमात्मा अजिबात वेगळा नाही हो. पण हे कळेल कोणाला? आपला अंतःकरण शुद्धच नाही तर कळेल कसा? जसं पाण्यामध्ये पाणी जसा ढवळलेला आहे तर त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसणार नाही, झाडं झुडपं दिसणार नाही. पण तेच पाणी जर शांत झालं, गढूळ पाणी जर शांत झालं तर त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसतो, तळातलं सगळं दिसतो. साधा उदाहरण आहे. तसा आपला मन, आपला अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे मलिन झालेलं आहे आपला. आणि त्यामुळे आपल्याला हे कळत नाही आपण काय करतो ते. आणि त्याच्यासाठी आपलाच अंतःकरण शुद्ध पाहिजे. नाही निर्मळ मन काय करेल साबण, लिहिले की नाही? आपलं मनच निर्मळ नाही, नुसते आपण साबण वरतून लावली आणि अंतःकरणाकडे मलिनता आहे. तर आपल्याला हे ज्ञान कधी आयुष्यात कळणार नाही बरं का. जे आपल्याकडे सगळीकडे चालू आहे ना, जे जगामध्ये जे काय खाऊन पिऊन या बैसा बसा, नाही तसं नाही होणार. कारण आपल्याकडं सत्व गुण नाही आहे. आपल्याकडे सत्वशीलता आपल्या अंतःकरणामध्ये नाही आहे. आणि ती सत्वशीलता आपल्याकडे कशाने येतो तर आपल्याला आहार शुद्ध पाहिजे. आहार शुद्ध पाहिजे, त्याशिवाय आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि आपली बुद्धी जर तामसी असेल, आहार जर तामस असेल, आयुष्यात हे ज्ञान होणार नाही. आणि म्हणून इथं काय सांगितलंय आपण वाचूया आता. बघा काय लिहिलंय. साधावया ब्रह्मप्राप्ती तू त्यक्तोदक श्रवणार्थी. काय सांगितलंय? त्यक्तोदक म्हणजे सर्वस्व त्याग करावं लागेल तरच तुम्हाला श्रवण भक्ती होईल. नाही तर आपण श्रवणाला येतो आणि सगळ्या संसाराचा ओझा घेऊन येतो आपण. ह्याचं कसं होणार, त्याचं कसं होणार, हा कुठे गेलाय, तो कुठे गेलाय, बायकोची चिंता, मुलांची चिंता, संसाराची चिंता. 1 तासामध्ये आपल्याला कुठलाच विचार करायचा नाही. इथे फक्त मी आणि माझे सद्गुरू आणि माझा तो परब्रह्म, बस. याच्या पलीकडे कुठलाच विचार करायचा नाही. तर तुमच्या अंतःकरणातला मल सगळा निघून जाईल. आणि ह्या 1 तासामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध झालं तर ते आपल्याला शेवटपर्यंत, मरेपर्यंत आपल्याला ते अंतःकरण शुद्ध राहील. मरेपर्यंत आपल्याला ते साथ देणार आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रवण ही पहिली भक्ती. आणि जर ते आपण केली नाही तर आयुष्यात आपल्याला काहीच कळणार नाही. काहीच कळणार नाही बरं का आपल्याला. कारण आपण सातत्याने जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. म्हणजे आपलं गंगेप्रमाणे आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे. गंगा कशी सातत्याने वाहत असतो, तिचं पाणी थांबत नाही. तसं आपलं मन काय सातत्याने काय ना काय विचार करत असतो. मग त्या विचारांना बोधावरती आरूढ करायचं. ते बोधामृत आपल्याला कोणी संतांनी पाजलंय. बोधामृत म्हणजे काय? नामामृत. बोधामृत म्हणजे काय? त्या बोधावरती अहम ब्रह्मास्मी हा बोध आहे, आपणच परब्रह्म हा बोध आहे. आणि या बोधावरती आपल्याला आरूढ व्हायला पाहिजे. जर आपण त्या बोधावरती आरूढ झालो तर आपलं मन शुद्ध होईल, निर्मल होईल, एका परमात्मा तत्वाकडे जाईल. आणि नुसतं आपण ध्यान केलं आणि आपण श्रवण भक्ती नाही केली, जर आपल्याला कोणी उपदेश दिला नाही, उपदेश आपल्याला दिलाच नाही नामावर, तर आपली साधना पण होत नाही बरं का नंतर. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे.
जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा हो परमार्थ. मागे केले ती तुके व्यर्थ श्रवणे विना. श्रवण केलं नाही तर मागे जेवढी भक्ती केली तेवढी फुकट जाईल सांगतात. आणि म्हणून इथं काय सांगतात बघा, काय सांगतात, साधावया ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती किंवा ब्रह्माला प्राप्त करायचं असेल आपल्याला, म्हणजे परब्रह्माला आपल्याला प्राप्त करायचं असेल, साधावया ब्रह्मप्राप्ती तू त्यक्तोदक श्रवणासारथी, म्हणजे सर्वस्वाचा त्याग कर आणि श्रवण कर. नाही तर आपण श्रवणाला बसलो, इकडनं डिस्टर्ब तिकडनं डिस्टर्ब, संसाराचे सगळे विचार आपण घेऊन बसलो तर यातलं काहीही कळणार नाही. या लागी शांती आणि निवृत्ती एक नृपती हरी सांगे. जर आपण सर्वस्वाचा त्याग केला फक्त 1 तास बरं का, तर शांती आणि निवृत्ती म्हणजे शांती, जेवढं आपण शांत होऊ जाऊ, शांत चित्ताने जेवढं आपण निरूपण ऐकू तेवढे आपली इंद्रिय शिथिल होतात, आपलं मन शांत होतो, आपलं अंतःकरण शुद्ध होतो. आणि अंतःकरण शुद्ध झाला तर आपले डोळे पवित्र होतात, आपले कर्णेंद्रिय आपली शुद्ध होतात, आपली वाणी काय होते, वाणी होते आपली अमृतमय वाणी होते. आपली वाणीकडं प्रत्येक शब्द हे ब्रह्म आहे, प्रत्येक शब्द ब्रह्मस्वरूपामध्ये बाहेर पडतो. पण आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर, आपण स्थिर असेल तर, आपण जर आपण उदाहरण घ्या की आपण एखाद्या घाईमध्ये एखादा डिसिजन घेतला घाईमध्ये, किंवा आपण एखाद्यावर रागवलो तर सगळी इंद्रिय आपली निकामी होतात, काहीच काम करत नाही, म्हणजे कुठल्या इंद्रियांना काय करावं हे काहीच सुचत नाही. मग अशा स्थितीमध्ये जर आपण कोणावर ओरडलो चिडलो आणि आपण जर डिसिजन घेतला तर तो डिसिजन चुकीचा होतो. मग जेवढी आपल्याकडं जवळ करी माझी भक्ती, तेव्हा तो आपल्याकडे शांती नांदायला येतो. जसे आपला नामस्मरण वाढेल तसं आपल्याकडे शांती आपल्याला शोधत येतो. छोटे उपाय बरं काय, पण हेच उपाय आपल्याला अंतकाली उपयोगाला येणार आहेत. साधावया ब्रह्मप्राप्ती तू त्यक्तोदक श्रवण स्वार्थी, या लागी शांती आणि निवृत्ती एक नृपती हरी सांगे. म्हणजे भगवंत उद्धवाला सांगतो की शांतीतूनच आपण निवृत्त होऊ. आपण जर अशांत असेल तर आपल्याला निवृत्ती मिळणार. निवृत्ती म्हणजे वृत्ती आपली लयाला जायला पाहिजे. जी वृत्ती आपली विषयांकडे धावते, जी वृत्ती आपली प्रपंचाकडे धावते, जी वृत्ती, जो मन, जे चित्त आपल्या विषयांकडे अडकलेलं आहे, जो मन आपल्या प्रपंचामध्ये अडकलेला आहे, जो मन आपल्या गुणांमध्ये अडकलं आहे, तोच मन आपल्याला एका आत्मतत्वाकडं, एका आत्मस्वरूपाकडं ध्यानाच्या माध्यमातून घेऊन जाता येतो. आणि एकदा का आपल्याला त्या आत्म्याचा आनंद मिळालं, आत्म्यामध्ये आनंद आहे, स्वानंद म्हणजे स्वतःचा आनंद आहे आपल्याकडे, त्या आनंदाला आपण प्राप्त होतो. आणि एकदा का त्या स्वानंदाला आपण रुजू झालो आणि त्याची आपल्याला अनुभूती येत गेली तर मग आपल्याला असं वाटेल की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो कधी आणि ध्यान करतो कधी, उठतो कधी. आणि जसं आपण मोबाईल चार्जिंगला लावतो 1 तास, मग आपल्याला दिवसभर काम देत होतो, तसं सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर आपलीच बॅटरी आपण चार्जिंग केली हरिनामातून, तर आपल्याला पूर्ण दिवस शांती मिळते. फक्त चिंतन करा, हरिनामाचं ध्यान करा, जो तुम्हाला अभ्यास दिला तर अभ्यास करा. ऐक नृपती हरी सांगे. 23व्या अध्यायी निरूपण दुर्जनी शोभविले मन, त्या मनाशी एक क्षमा पूर्ण, त्याची श्रीकृष्ण सांगेल. म्हणजे दुर्जनांनी किती छळले, बघा काय लिहिले ते, शांती कशाला म्हणतात आहे का. दुर्जन लोकांनी आपल्याला किती पण छळलं तरी आपला मन, आपल्याला राग यायला नाही पाहिजे, आपला अंतःकरण दुखावलं नाही पाहिजे. दुर्जनांनी कितीही छळले तरी मन क्षमायुक्त कसे राहू शकते, त्याचेच निरूपण या 23व्या अध्यायात सांगितलेलं आहे. समर्थ रामदास सांगतात, खल दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. खल दुर्जन भेटला, एकदम माणूस खल भेटला, एकदम दुर्जन माणूस भेटला, मारायला उठला आपल्याला, क्षमेचा धीर बुडाला, आपण हात जोडतो आणि तो मारायला उठलाय.
आपण काय करतो, आपण हात जोडतो त्याला, काहीच बोलत नाही आपण, पण तरी तो आपल्याला मारायला उठलेला आहे. क्षमेचा धीर बुडाला तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. तरी आपण शांत राहून ती जागा आपण सोडून द्यायची, तिथून निघून जायचं सांगितलं. समर्थाने सांगितलं बरं का रामदास स्वामींनी. अहो रामदास स्वामींचा दास एक नंबरला आहे, पण सांगणाराला सांगता येत नाही ना. काय निरूपण आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं या कलियुगाचा अमृत त्याच्यामध्ये आहे, पण ते काढता यायला पाहिजे ना आपल्याला घुसळण करून. घुसळण तुमच्या अंतःकरणाची घुसळण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमृत बाहेर नाही पडणार. ज्ञान अमृत आहे त्याच्यामध्ये, पण घुसळण केली तर बाहेर निघेल. तुमच्या अंतःकरणाची घुसळण करा. घुसळण केल्याशिवाय जशी लोणी बाहेर निघत नाही तसं घुसळण केल्याशिवाय आपल्या अंतःकरणातला मळ बाहेर पडत नाही आणि खरा ज्ञान मिळत नाही. घुसळणने आपले अंतःकरण शुद्ध होतो, आपले डोळे शुद्ध होतात, आपली कर्णेंद्रिय शुद्ध होतात, आपली वाणी शुद्ध होते, सगळंच अंतःकरण पूर्ण शुद्ध होतो. मन, बुद्धी, चित्त, चैतन्य सगळं शुद्ध होतं आपला. पण आपण शुद्धतेकडे वळत नाही का? आपल्याला माहीतच नाही घुसळण कशी करायची. आणि ती घुसळण करणारे आपल्याला सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्या ह्या देहाला काहीच अर्थ नाही हो. काय जास्त बोलण्यात पण मजा नाही का. आपले यूट्यूबवर सगळे आपले चॅनलवर जातात हे, त्यामुळे आपण स्पष्टही बोलू शकत नाही. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे ते एकांतिकाचं ज्ञान आहे. एकांतामध्ये जाऊन हे ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. हे साधकांसाठी आहे, हे बाहेरच्या लोकांसाठी ज्ञान नाही. प्रत्येक ग्रंथ साधकांसाठीच लिहिलेला आहे त्यांनी, पण बाहेरच्या लोकांनी त्याला घेतलंय. बाहेरच्या लोकांना सांगतात आपल्या आपल्या पद्धतीने जातो व्यसनमुक्त होण्यासाठी. दुर्जनाने किती छळले तरी मन क्षमायुक्त कसे राहू शकते. किती पण माणसाने आपल्याला छळला, एखाद्या माणसाने आपल्या मागेच लागला तो आपला वाईट करायला, तरी पण त्याचेच निरूपण हा 23वा अध्याय सांगतात. या 23व्या अध्यायामध्ये आपल्याला लोकांनी किती पण छळलं, किती पण त्रास दिलं, तरी पण आपलं मन शांत राहायला पाहिजे. आणि म्हणून शांती हाच परमात्मा आहे. आणि जर आपली ती शांती भंगली आणि आपण पण जर त्याला भिडलो आणि जर काय झाला आणि जर मारामारी झाली, वादावाद झाला, तर मग कुठे जातो माणूस? पोलीस स्टेशनला. आणि तिथून मग कुठे जातो? जास्त मारामारी झाली तर जेलमध्ये जातो 52 पत्त्याची भाजी खायला. मग जे काय केलं ते आपण कसं केलं? तर आपल्या रागातून केलं. मग तीच आपल्याकडे शांती असते तर तो प्रसंग तेवढा, तो वेळ, तेवढी 10 मिनिटं, तेवढी 5 मिनिटं जर आपण शांत राहिलो समोरचा ओरडल्यावर, तर नुकसान कोणाचं होणार आहे? आपलं नुकसान होणार आहे का? कोणाचंच नुकसान होत नाही. आणि तेच समर्थांना येताना सांगायचं नाथबाबांना की बाबा शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म, शांती हेच परब्रह्म आहे, शांतीच देव आहे. मग ज्यांच्याकडे शांती नावाचा देव प्राप्त नाही ते जेलमध्ये सडत बसल्यात कित्येक वर्ष. आणि मग सांगतात की अरे बाबा त्याचा मी मर्डर केला, कोणीतरी माझा हात धराला असता तर बरा झाला असता त्यावेळेला. आता गेलं ना, मारलं ना. एकदा का कर्म घडलं का त्याचे भोग माणसाला येतात. भिक्षुगीत संरक्षण ते मनोदयाचे लक्षण, प्रकृती दयाचे निरूपण सांगेल संपूर्ण 24वा. आणि 24व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय? भिक्षुगीत संरक्षण 24व्या अध्यायामध्ये सांगितलंय. नंतर 24व्या अध्यायामध्ये काय सांगतात नाथबाबा? भिक्षुगीत सांगून मनोदयाचे लक्षण सविस्तर सांगणार आहे. म्हणजे 24व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत सांगून मनोदय म्हणजे मनावर विजय कसा मिळवायचा हे 24व्या अध्यायामध्ये सांगणार आहे. हे 2-4 अध्याय आहेत ना, त्यांचा थोडासा विश्लेषण दिलं बरं का. 23वा, 24वा, 25वा असे पुढचे अध्याय आहेत, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितलेली आहे. ते शॉर्टकटमध्ये सांगितली बरं का. सांगोने विविध त्रिगुण परी लक्षविले निर्गुण हे गुणदयाचे निरूपण सुलक्षण 25व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे? काय सांगितले 25व्या अध्यायामध्ये? की 25व्या अध्यायात
तो त्रिगुण सांगून गुणत्रयाचे निरूपण करेल. त्रिगुण काय असतात आणि त्या त्रिगुणांवर विजय कसा मिळवता येईल आपल्याला ते स्वतः निर्गुण असले दाखवलं. आणि आपण गुणातीत व्हायला पाहिजे. प्रत्येक साधकाने गुणातीत व्हायला पाहिजे. कारण गुणच आपल्याला काय करतात, गुणच आपल्याला त्रास देतात आणि गुणच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. रजोगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. हे तिन्ही गुण काय करतात माणसाला, तिन्ही गुण माणसाला अधोगतीला घेऊन जातात. मग तिन्ही गुणांच्या वरचा जो शुद्ध सत्व आहे तो श्रीगुरूंकडे असतो. म्हणून ज्याच्याकडे शुद्ध सत्व आहे त्या शुद्ध सत्वशील सद्गुरूंना आपण शरण गेल्यानंतर हे तिन्ही गुण काय होतात, तिन्ही गुण शांत होतात. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आपण जर गेलो, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आणि आपण जर श्रवण केलं तर आपले हे गुण शांत होतात. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण हे अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये शांत झाले की नाही. बघा ना, आलते की नाही परीक्षा घ्यायला, अनुसायाची परीक्षा घ्यायला आले होते आणि त्यांनी काय सांगितलं की विवस्त्र भोजन पाहिजे. काय केलं, विवस्त्र भोजन पाहिजे. आणि झाली की नाही बालकं त्यांची, आहे ना तुम्हाला माहिती गोष्ट. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये हे तिन्ही म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे परीक्षा घ्यायला गेले अनुसायाची, सत्य अनुसायाची. आणि मग मग तर आम्हाला विवस्त्र भोजन पाहिजे. आणि पती घरात नव्हते तिचे, अत्री मुनी. मग तिने सांगितलं ठीक आहे बाबा, देतो तुम्हाला. आणि मग तिने काय केलं, असेल माझ्या पतीचे तपबळ काय करती मनमत खळ. बालके होती तत्काळ, ताबडतोब त्यांना बालक बनवलं. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांना बालक बनवून टाकली. एवढी शक्ती आहे महाराज, एवढी शक्ती आहे. पण ते गुण आपल्याला श्रीगुरूंच्या कृपेने वापरता यायला पाहिजे. त्या तिन्ही गुणांना खाली बसवलं का, तर एक अत्री ऋषींची कृपा अनुसयाने. आपल्याला पुष्कळ काही सांगता येत ना. 26व्या अध्याया येथे तो धडधडीत विरक्त सांगून येलगित स्त्रियादी समस्त विषय त्याग. आणि 26व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय की विरक्तीपर असून बुध व इला म्हणजे ही एक कहाणी आहे. यांचा पुत्र पुरुरवा, बुध आणि इला यांचा मुलगा पुरुरवा किंवा त्याला एल म्हणतात. याचे चरित्र सांगून स्त्रीसह सर्व विषयांचा त्याग सांगितला आहे. स्त्रियांसह सर्व विषयांचा त्याग त्यांनी केलेला आहे आणि तो त्याचं वर्णन त्या याच्यामध्ये केले 26व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. गुण विषय प्रकृती मन या चहूचे समाधान 4 अध्याय विशद जाण स्वमुखे श्रीकृष्ण सांगेल. या 4 अध्यायामध्ये, पुढच्या 4 अध्यायामध्ये गुण काय असतात, विषय काय असतात, प्रकृती काय असते, मन काय असते, या चहूंचे समाधान म्हणजे चौघांना समाधान कसं लाभेल याच्यावरती पूर्ण चिंतन भगवंताने पूर्ण चिंतन कोणाला सांगितलेलं आहे, तर उद्धवाला सांगितलं आहे पुढच्या या 4 अध्यायामध्ये. या परीक्षित जाण करून या सावधान श्री शुकयोगींद्र आपण कथा लक्षण निरोपी. म्हणजे ह्याप्रमाणे शुकाने परीक्षिताला लक्ष देऊन ऐकण्यास सांगून पुढे निरूपण सुरू केले. हा सगळा जो चाललेला आपला विषय, हा विषय काय आहे, तर परीक्षित राजाला शुक महर्षींनी 7 दिवसात त्याचं मृत्यू त्याला घेऊन जाणार आहे किंवा त्याला शाप दिलाय की 7 दिवसात तुझा मृत्यू तक्षक ना घेऊन तुला चावेल. आणि त्या भीतीनं परीक्षित राजा एकमेव राजा होता, चांगला होता, पण त्याला शाप मिळाला. जरा तरी त्याच्या डोक्यावर परिणाम झाला कलियुगाचा. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी ध्यानाला बसलेल्या त्या शृंग ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातलं, मेलेला साप, आणि त्याचा मुलगा येऊन त्याला शाप दिलेला आहे. आणि त्या शापाची नियुक्ती म्हणजे त्या सापापासून मुक्त होण्याकरता परीक्षित राजा शुक मुनीकडे आलेला आहे, शुक महर्षींकडं. आणि शुक महर्षीने ते ज्ञान सांगायला सुरुवात केलेला आता. आणि त्याचं विश्लेषण भगवंताने उद्धवाला दिलेलं आहे. आणि ते सांगण्याची वेळ शुक महर्षींना
परीक्षित राजाला सांगण्याची वेळ आता आलेली आहे आणि ते आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आता सांगणार आहेत बरं का. आता आपण अध्याय आपला 23वा चालू आहे, पण श्लोक क्रमांक आपला आता पहिला चालू होईल. आणि या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत उद्धवाला काय सांगतो आहे का. शुक म्हणाला, भगवत भक्तातील श्रेष्ठ अशा उद्धवाने याप्रमाणे प्रार्थना केली तेव्हा तो यादवातील मुख्य आणि ज्याचा पराक्रम विश्रुत आहे असा मुकुंद त्या सेवकाच्या वचनाचा आदर करीत त्याला म्हणाला. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, शुक म्हणाला भगवत भक्तातील श्रेष्ठ अशा उद्धवाने, म्हणजे भगवत भक्तामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा उद्धव होता, एकमेव उद्धव. जसा अर्जुन होता तसा उद्धव कसा होता, एकमेव होता भगवंताचा भक्त. आणि तेव्हा ते यादवातील मुख्य आणि ज्याचा पराक्रम विद्युत आहे असा मुकुंद म्हणजे भगवंताला त्या सेवकाच्या वचनाचा आदर करीत त्याला म्हणाला. म्हणजे भगवंताला म्हणाला, काय म्हणाला आपण ऐकूया. शुक म्हणे परीक्षिता, शुक म्हणे परीक्षिती, एकोणी उद्धवाची विनंती, उद्धवाने विनंती केलेली आहे भगवंताला. आणि ती विनंती शुक महर्षी कोणाला सांगत आहेत, तर परीक्षित राजाला सांगत आहेत. वचने संतोषला श्रीपती तो उद्धवाप्रती संबोधी. शुक म्हणाला, हे परीक्षित राजा, उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्णाला संतोष वाटलेला आहे. उद्धवाने विनंती केलेली आहे आणि ती विनंती ऐकून म्हणजे शांती काय असतं हे सांगण्यासाठी उद्धवाने भगवंताकडे प्रश्न केलेला आहे. आणि ते ऐकून भगवंताला आनंद झालेला आहे की आता शांतीचा जो काही शांती जी कशी असते ती सांगण्याची जी वेळ माझ्याकडे आलेली आहे. कारण शांती जगामध्ये कोणाच्याकडे शांती नाही, कुठल्याच माणसाकडे शांती नाही. सगळे अशांतच आहेत, सगळे चंचल आहेत, शांती कोणाकडेच नाही आहे. आणि शांतीची खोज आपण कुठेही केली जगामध्ये तरी ती तुम्हाला मिळू शकत नाही. अगदी तुम्ही डोंगरावर गेले तरी शांती भेटणार, अगदी तुम्ही अरण्यात गेले तरी शांती मिळणार नाही, अगदी तुम्ही पाण्यात गेले तरी तुम्हाला शांती मिळणार नाही. शांती कुठंच भेटणार नाही. कारण शांती आहे कुठे, शांती आपल्या आतमध्ये आहे. आपणच शांत व्हायला पाहिजे. आपण शांत झालो तर आपल्याला शांत व्हायचं कसं हेच कोणी सांगत नाही. सगळे लोक सांगतात ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा, पण आपणच शांत कसं व्हायचं. का शांती हाच परमात्मा आहे. आपल्या स्वरूपाशी एकरूप झालो आपण तर आपल्याला शांती आहे. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन केला तर शांती आपल्याकडेच नांदायला येते. आहेच आतमध्ये, ती आहेच आतमध्ये, शांती आहेच. पाणी स्वच्छच आहे पण ढवळल्यामुळे गडूळ झालेले. तसं आपलं मन शांतच आहे, अंतःकरण शांतच आहे, पण आपण विषयामध्ये, प्रपंचामध्ये, अहंकारामध्ये, गुणांमध्ये अडकल्यामुळे आपल्याला ती शांती दिसत नाही. आपलं नाही निर्मल मनच तुमचा शुद्ध नाही. आणि मनाला शुद्ध करण्यासाठी आपल्याला जो अभ्यास दिलेला आहे, ध्यानाला जाऊन एकांतामध्ये जाऊन तो अभ्यास करायचा आहे. एकांतामध्ये ज्ञान आहे, लोकांतामध्ये ज्ञान नाही बरं का. लोकांतामध्ये लोकांसारखा होतो माणूस. एकांतामध्ये गेल्यानंतर ज्ञान आहे. म्हणून एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या. तुकोबारा सांगतो, माझ्या जीवाला आघात होतात, अनेक प्रकारचे आघात माझ्या जीवाला होतात, तुकोबारा सांगतात. म्हणून तुकोबारा देवाला विनंती करतो, एकांताचे सुख देई मज देवा. देवा मला एकांतामध्ये जाऊ द्या, देवा मला भंडारा डोंगरावर जाऊ द्या. आणि एकांतामध्ये गेलं तरच तुम्हाला ज्ञान आहे. जो एकांतामध्ये जात नाही त्याला ज्ञान भरपूर असेल पण त्याच्याकडे आत्मज्ञान नसणार आहे. आणि आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान झालं नाही तर जन्माला येऊन आपण सगळं फुकट काम केलं. आपल्याला चालवणारा जो अंतरात्मा आहे त्याच्याकडे विशिष्ट एक ऊर्जा आहे, शक्ती आहे. आणि त्या शक्तीला प्रगट करणं म्हणजे भक्ती आहे. त्या शक्तीला प्रगट करून त्या शक्तीशी एकरूप व्हायला पाहिजे. त्या भगवंतामध्ये आपलं भजन करता करता त्या भगवंताच्या भजनामध्ये आपण एकरूप झालो
आपण त्याच्या भगवंताच्या भक्तीमध्ये अंतःकरणामध्ये गेलो आणि भगवंताने आपल्यावर कृपा केली तर संपूर्ण जग भगवत स्वरूप होतो. आपलं मन, आपली बुद्धी, आपला चित्त संपूर्ण सगळीकडं सर्व घटी राम देहादेही एक. आणि मग अशा अवस्था होते, हे विश्वची माझे घर, संपूर्ण विश्व माझं घर आहे. संतांची अशी अवस्था झाली, हे विश्वची माझे घर, अशी मती जायांची स्थिर झाले, व्यापक झाले. किंबहुना चराचर आपणच झालो. चराचरामध्ये मीच भरलेला आहे. त्या किड्यामध्ये मीच आहे, त्या मुंगीमध्ये मीच आहे, त्या कोंबडीमध्ये मीच आहे, त्या बकऱ्यामध्ये मीच आहे. आणि म्हणून अशी अवस्था झाल्यानंतर माणसाला खरं ज्ञान प्राप्त होतो. मग खरं ज्ञान काय होत नाही आत्ताच्या लोकांना? कारण ते प्रत्येक जीवामध्ये ईश्वर बघत नाही. प्रत्येक जीवामध्ये तो ईश्वर आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे, पण ते बघत नाही. का? कारण त्यांच्याकडे तमोगुण प्रबल आहे, रजोगुण प्रबल आहे. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती सांगितली आहे. सत्वगुणातून भगवंताची भक्ती नाही, भगवंताचं दर्शनच होईल तुम्हाला. रजोगुण आहे पुनरावृत्ती. रजोगुण असेल तर परत जन्माला यावं लागेल, तर किड्या मुंगीच्या जन्माला जावं लागेल. आणि तमोगुण आहे अधोगती. तमोगुण असतील तर अधोगती, म्हणजे एका योनी कोटी फेरा. मग केव्हा लागेल मनुष्य देहाचा वार? कधी मिळेल तुम्हाला मनुष्य देह? परत मनुष्य देह नाही आहे. खूप कठीण काम आहे, पण ते समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने समजून घ्या. एवढं सोपी भक्ती नाहीये, पण ही केल्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा पर्याय नाही. उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. समर्थ रामदास सांगतात, भगवंताचं भजन करता यायला पाहिजे. सोहमंसा तत्वमसी तेची परब्रह्म तूच आहेसी, जो श्वास जातो येतो तोच आपला देव सांगितले समर्थ रामदासांनी. म्हणजे कोणाला कळेल हे? सोहमंसा जो श्वास जातो येतो तेच तत्व आपल्याकडे, तेच प्रत्येक जीव आहे, तेच प्रत्येक माणूस आहे. तत्वमसी आणि तेच परब्रह्म तूच आहेसी, आणि तेच परब्रह्म आपण आहोत सांगतात. विचार पाहता अशी स्थिती सहज होते आपली स्थिती तशी की आपणच परब्रह्म आहोत. समर्थ रामदासांनी लिहिलंय, म्हणजे ते काय अनुभवाचं सांगितलं त्याने. पण अनुभव कोणाला इथे? अनुभव कोणालाच नाही. म्हणून अनुभव घ्या. अनुभव आले ते या जगा देत असे. तुका चाखून या सांगे, अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज आम्हाला अनुभव आहे, पण अनुभवाचा कोणी बोलतच नाही. मग सगळे संत अनुभव सांगतात. मग ज्या गुरूंचे आपण दास आहोत, मग दास असताना आपल्याला अनुभव सांगता का येत नाही? याचा अर्थ आपला मार्ग कुठेतरी चुकलेला आहे. सुधारून घ्या प्रत्येकाने. म्हणून शुक म्हणाला, हे परीक्षित राजा, उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्णाला संतोष वाटला. म्हणजे उद्धवाने प्रश्न केलाय की शांती कुठे मिळेल, शांती कशी प्रस्थापित होईल, शांतीबद्दलच सांग. कारण शांती हाच परमात्मा आहे. जगामध्ये कोणाकडे शांती नाही, सगळे लोक अशांत आहेत. प्रत्येक जीव अशांत आहे, शांती कोणाकडेच नाही. मग ती शांती कशी मिळेल भगवंत आम्हाला सांग, हा उद्धवाने प्रश्न केलाय. आणि त्याने उद्धवाला उपदेश केलेला आहे. बघा, भगवंताने उद्धवाला याच्यातून आपल्याला भगवंताने उद्धवाला उपदेश केलेला आहे. हे सगळं गुह्य ज्ञान आहे बरं का. आणि हे गुह्य ज्ञान आपल्याला मिळालं तर आपण सुटलो. आणि जर आपण वरवरचं ज्ञान घेतलं ना, आणि जर आपण अधोगतीला गेलो, तर तिथे तुला अंतकाली कोणी नाही बा संगाती, साधूच्या संगती हरिजोडी हो. साधूच्या संगतीमध्ये हरी आहे. साधू ओळखा. साधू थोर जाना कलियुगामध्ये साधू तुम्हाला शोधून सापडणार नाही हो. कोटी जन्मांत्या केवळ दिजत पाविये सुकुळ हे महापुण्याचे निजफळ त्याची निष्फल हरिभक्ती विना. आता इथं सांगितलंय की कोटी जन्मांती केवळ, म्हणजे आपण कोटी जन्म घेतलीये. कोटी जन्म घ्यावा लागतात. कोटी बरं का. कोटी म्हणजे संख्या किती माहिती आहेत का? मोजा जरा बरं.
त्या कोटी जन्मामध्ये आपण जन्माला जातो, तेव्हा कोटी चांगल्या द्विजकुलात जन्म येतो, तेव्हा आपल्याला चांगल्या कुळामध्ये जन्म मिळतो. कोटी जन्म घेतल्यानंतर म्हणजे याचा अर्थ याच्या आधी आपण अनेक योनी भोगलेल्या आहेत आणि परत त्या योनीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि त्या योनीमध्ये आपण जे घेतलेले भोग आहेत ते भोगच आपल्या अंतःकरणावर आहेत. आणि म्हणून माणसाला विषयच आवडतात. विषय का आवडतात? अनेक जन्मामध्ये आपण तेच केलं आहे आणि ह्या मनुष्य देहाला येऊन आपण जर तेच करत बसलो तर आपल्याला परत अधोगतीला जावं लागेल. भगवंत भेटला तर ठीक आहे या जन्मात, नाही तर अधोगती. आणि अधोगती काय एवढी सोपी नाही बरं का. एकदा का एका योनी कोटी कोटी फेरा सांगितले. कुत्र्याच्या जन्माला कोटी वेळा यावं लागेल, मांजराच्या जन्माला कोटी वेळा यावं लागेल. मग मनुष्य देह कधी मिळेल? मग आता मिळालं त्याचा फायदा घ्या ना. आता मिळालं याच देहातून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्या. नाही एवढं सोपं नाही बरं का. गुरुला शरण जावं लागेल. गुरुला पण तो तसा गुरु चांगला मिळाला पाहिजे. नारदांसारखा, श्रीपाद बाबांसारखा, रामदास बाबांसारखा, पांडुरंग बाबासारखा असे गुरु चांगले मिळाले पाहिजे की जे आपल्याला साधना निष्ठ आहेत, जे आपल्याला ध्यानाला बसवतात, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी आपल्याला एकरूप करून आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं भजन, आपलं भजन सातत्याने चाललं पाहिजे. चोखोबारांची तिथे समाधी का लागली तिथे मला सांगा? पांडुरंगाच्या मंदिरासमोर का बरं तिथं लागली? कारण त्याचा देह गेल्यानंतरही त्याच्या हाडाहाडामध्ये विठ्ठल 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 नामस्मरण चालू होतं. म्हणून नामदेवरायाने सांगितलं की त्यांच्या हाडाहाडामध्ये ज्या हाडातून विठ्ठल येईल तो चोखा मेला सांगितले. आणि त्या चोखोबारांची मग ते हाडं आणली आणि मग ते काय केलं? समाधी तिथे भगवंताच्या चरणाशी. कारण अखंड आपण मेल्यानंतर पण आपल्याला 6 तास आपलं शरीर राहतो. शेवटचा आपला कोणता आहे? की प्राणापान व्यान उदान समान, नाग कृम कुरकल देवदत्त धनंजय वायू आपल्या शरीरामध्ये 6 तास राहतो. आणि तिथपर्यंत भजन आपलं चाललं तर आपण सुटलो. त्या धनंजय वायूला पण भजन करता यायला पाहिजे. प्राणापान व्यान उदान समान याचं भजन करायला पाहिजेलच. पण नाग कृम कुरकल देवदत्त धनंजय हे वायू पण आपल्याला ह्याच्यामध्ये पण भजन जायला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की एक शिंक जरी माझी आली तरी माझं नामस्मरण वाया गेलं. एवढं नामस्मरण झालं तर आपल्याला सुटका आहे. नामस्मरण बरं का, ज्ञानाला किंमत नाही. तुम्ही किती ज्ञान आहे त्याला किंमत कोणीच देणार नाही. मग सगळ्या संतांनी तेच केलं. ते अखंड चिंतन विठोबाचं केलं आणि मग विठोबा प्रत्यक्ष त्यांच्या अंतःकरणामध्ये आला आणि त्यांच्याकडनं कार्य करून घेतलं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून ते संत झाले. आणि आपण संत का होत नाही? तर आपण उसंत आहोत. जिकडे तिकडे आपण उड्याच मारतो. आपल्याला काय पाहिजे? प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे भक्ती, आपल्या मनाप्रमाणे भक्ती नाही होत. संतांनी जे सांगितले तेच करा. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला सांगितलंय, म्हणजे त्याचा नाश होईल. हरिपाठे शिरावला तोची धनी. हरिपाठे म्हणजे काय? त्या हरिनामाचा पाठ म्हणजे ध्यान. त्या ध्यानाच्या माध्यमातून गेला आणि स्थिर झाला, भगवंताशी एकरूप झाला, तोच धन्य होय. बाकी कोणी तीर्थाला गेला, कोणी इकडे गेला, कोणी भजनाला गेला, कोणी प्रवचन केली, कोणी हरिपाठ केला, याच्यातनं मुक्ती होणार अजिबात नाही. मुक्तीचा स्थान तेच हरिपाठे स्थिरावला तोची धन्य. म्हणजे हरीचं भजन करता करता स्थिर झाला, स्थितप्रज्ञ अवस्थेला गेला. स्थितप्रज्ञ. आणि ज्याला देह ठेवता आला भजन करतो, भजनाच्या आनंदात जाऊन ज्याला देह ठेवता आला 10व्या दारातून, तो सुटला गा. 6वा अध्याय आपलं काय, 8वा अध्याय आपल्याला काय सांगितलंय? तो जे जडजडा ते विरवतू भ्रुलतामध्ये संचर तू जैसा घंटाना दुलयस तू घंटेशीच वय जैसा का झाकल्या घटीचा दिवा नेनी जे काय झाली केव्हा या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषायश नाम तो माझे निज धाम होऊन टाके. तसं आपल्याला देह ठेवता आलं पाहिजे. आणि तसं देह ठेवलं तर आपल्याला पांडुरंग भेटला आपल्याला याच देहामध्ये असताना बरं का.
कोटी जन्मांती केवळ दिजोत पाविजे सुख, हे महापुण्याचे निजफल त्याचे निष्फल हरिभक्ती विन. आणि इथं सांगतात कोटी जन्म घ्यावे तेव्हा कोठे चांगला द्विजकुलात जन्म मिळतो माणसाला. पण सांगतात पण हे जे महापुण्याचे फल मिळते ते तो मनुष्य जर हरिभक्ती करणार नाही तर व्यर्थ आहे. काय सांगितलंय? म्हणून हरिभजना विन काळ घालवू नको रे, आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. आपल्या मताने जाऊ नको सांगितलंय, चिखल कालवू नको. आपल्याला जर कोटी जन्मांच्या नंतर आपल्याला मनुष्य देह मिळालेला असेल तर जर आपण हरिभजन केलं नाही, हरीचं भजन केलं नाही, त्याचं चिंतन केलं नाही आणि आपण असंच जर ते विषयांवर घालवलं आणि नुसतं हरिपाठ आणि इकडं तिकडं फिरून आपण घालवलं आणि एका जागेवर ठाईच बैसुनी करा एकचित्त आपण केला नाही, आवडी आनंद आळवावा, जर आपण हे केलं नाही, एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी, ऐशी आजपा सकळांशी परंतु कळे जाणत्याशी, सहज सांडून सायास पडू नये, सहज देव असतचे असे, सहज देव आहे जो जातो येतो जातो येतो, तो आपला देव आहे. आणि आपण देव शोधायला निघाले सगळीकडे. सांगा आपल्याला मोक्ष मिळेल का? संतांनी लिहिलंय का आणि आपण करतो काय? थोडं तरी विचारात घ्या. हे ग्रंथ आपले गुरु आहेत. जरी आपण गुरु केला तरी ग्रंथ पण आपले गुरुच आहेत. पण त्याचा अर्थ सांगण्यासाठी आपल्याला गुरुंना शरण जावं लागेल, त्या नामाला प्रगट करून घ्यावं लागेल. नामाचा चिंतन प्रगट पसारा, असाल तेथे करा, जेथे तेथे जिकडे असाल तिकडे नामस्मरण करा. नामस्मरण निरंतर त्याचे जाणावे पुण्य शरीरात. निरंतर नाम चाललं तर आपलं शरीर पुण्य. जर निरंतर जरा जरी थांबलं तर आपल्याकडे लगेच पापाची वासना येतो ताबडतोब. म्हणून भजनाला किंमत दिलेली आहे. सदा सफळ आंब्याचा रुख त्यावर उपजे कावरुख, तो सफळ निष्फळ देख तैसे उत्तम लोक भजने विन. बघा इथं आता दृष्टांत दिला. एखादं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला खूप मोहर लागले, चांगले आंबे आलेत, पण त्याला बांडगुळ लागलं. काय लागला? बांडगुळ. माहिती आहे ना बांडगुळ असतं ते एक रोग आहे आंब्याच्या झाडावर आलेला. सगळे आंबे सगळा मोहर निघून जातो, सगळा मोहर निघून जातो. तसाच एखादा भक्तीशिवाय उत्तम जन्म फुकट जाईल. तसं जर आपल्याला चांगल्या कुळात जन्म मिळालेला आहे आणि आपण भक्ती केली नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर जसं त्या आंब्याच्या झाडाला बांडगुळ लागलं की सगळी फलं त्याची काहीच कामाची राहत नाही, त्याचा मोहर पण काही कामाचा राहत नाही. तसं आपल्याला उत्तम नरदेह मिळून जर आपण भगवंताचं भजन केलं नाही तर त्या बांडगुळासारखी आपली अवस्था होईल. तो बांडगुळ रोग जसा त्या आंब्याला लागतो तसा आपल्याला रोग लागणार. सगळे रोग आपल्याला पछाडून टाकणार. सगळे रोग आपल्याला पछाडून टाकणार. आणि म्हणून आपल्याला रोगांपासून, भोगांपासून, जन्ममरणाच्या चक्रापासून, अहंकारापासून, गुणांपासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर नाथ बाबा इथे सांगतात की बाबा तू काय कर, भजन कर म्हणजे ध्यान कर. सकाळी उठ लवकर आणि त्या ध्यानाला बसून त्या परमात्मा तत्वाशी एकरूप हो. कारण ते तत्वच आपल्याला ते भगवंतापर्यंत नेईल. ते नामस्मरण आपल्या भगवंतापर्यंत नेईल. तुम्ही किती ज्ञानी आहात याला किंमत नाही. तुम्ही किती चांगलं सांगता ह्यालाही किंमत नाही. किती कीर्तन चांगलं करता त्यालाही किंमत 0 आहे. तुम्ही भगवंताशी किती एकरूप होता दिवसभरातून, तुमचं अखंड चिंतन चालू आहे की नाही, आणि ते आपल्याला पुढे भगवंतापर्यंत येणार आहे. म्हणून इथं काय लिहिलंय? सदा सफल आंब्याचा रुख, म्हणजे आंब्याचं झाड चांगलं आलेलं आहे, त्यावर उपजे कावरुख, म्हणजे त्याला बांडगुळ लागलं, त्याला रोग लागलं. तसा आपल्याला चांगला नरदेह मिळून जर आपल्याला भवरोग लागला, भवरोग म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, उपजे ते नाशे, नाशिले ते मायावश्य दिसे. पण एरवी पाहता वस्तू तत्वता अविनाशी आहे. आपल्याकडे जी वस्तू आहे, आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, तो अविनाशी, त्याचा नाश कधीच होत नाही. मग त्याला आपण त्याच्याशी एकरूप झालो नाही आणि त्याचं भजन आपण केलं नाही तर तोच आपल्याला काय करतो?
अनेक योनीमध्ये आपल्याला जन्माला घेऊन जातो. मग आपल्याला सोडवणारा कोण आहे? तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवणारा एकमेव सद्गुरू आपल्याला न्यायला पाहिजे. भक्ती मार्ग म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणं म्हणजे भक्ती आहे. भक्तियोग वाचा, ज्ञानोबारायांचा भक्तियोग वाचा. संपूर्ण त्याच्यामध्ये भक्ती कशी करायची 20च्या 20 श्लोकामध्ये ज्ञानोबारायांनी दिलेले आहे. तिथे कुठला देव नाही, धर्म नाही, तुम्हीच तुमच्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन तुमचंच तुम्ही भजन करायचं. आणि तुम्ही ज्या ओंकार तत्वातून आपला जन्म झालेला आहे त्या ओंकार तत्वाशी एकरूप होऊन त्या ओंकार तत्वामध्ये विलीन कसं व्हायचं. जैसा घंटा नादलयस तू घंटेशीच होय, घंटेचा नाद घंटेतूनच निर्माण होतो आणि घंटेमध्येच लय पावतो. तसा तत्वज्ञान आपल्याकडेच निर्माण होतो आणि आपल्यामध्येच ते विलीन होतो. जाण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा, नारायण बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.